माहिती, मनोरंजन व शिक्षणाचा खजिना म्हणजे रेडिओ। फेब्रुवारी 13 जागतिक रेडिओ दिवस आणि स्मरण जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी 2012 पासून साजरा केला जातो। यानिमित्त इटलीमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आला। याचे आयोजन इटालाडिओज संस्था, अभियांत्रिकी आणि दूरसंचार विभागाच्या वतीने करण्यात आले होते। 2011 मध्ये युनेस्कोच्या 36व्या सत्रामध्ये जागतिक रेडिओ दिन ची घोषणा करण्यात आली। रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुना आहे। जगदीशचंद्र बोस यांनी एका प्रयोगाचे प्रदर्शन कोलकात्यात 1884 मध्ये केले होते। पुढे या रेडिओ तंत्राचा वापर सैनिकी व इतर कामांसाठी व्हायला लागला। भारतात रेडिओची सुरुवात 1923 मध्ये रेडिओ क्लब येथे झाली। भारतात बीबीसीच्या धर्तीवर इंग्रज सरकारने इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ची स्थापना केली। 1927 मध्ये पहिल्यांदा याचे प्रसारण सुरू झाले, तर 1932 मध्ये बातम्यांचे प्रसारण होऊ लागले। रेडिओचा वापर दुसऱ्या महायुद्धात बातम्या देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला। सुरुवातीच्या काळात केवळ काही नळ्या व वायरच्या माध्यमातून हे रेडिओ सेट तयार केले जात असत। पुढे लाकडाच्या कॅबिनेटच्या आकाराचे रेडिओ सेट आले। 1950 नंतर प्लास्टिकचा वापर करून वेगवेगळ्या रंगांचे रेडिओ संच तयार करायला सुरुवात झाली। 1954 मध्ये लहान रेडिओ संचाचा म्हणजे ट्रान्झिस्टरचा उदय झाला। त्यानंतर मात्र अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे लहान मोठे रेडिओ तयार होत गेले। लहान आकाराचे रेडिओ मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे धावते वर्णन ऐकायला वापरले जाऊ लागले। त्यानंतर केवळ हेडफोनच्या आकाराचे रेडिओ आले। चीनी बनावटीचे आयपॉडच्या आकाराचे रेडिओही आले। सध्या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओमुळे एक नवीनच क्रांती झाली आहे। 1977 मध्ये भारतात एफएम रेडिओचे तंत्रज्ञान आले व आकाशवाणीची लोकप्रियता पुन्हा वाढू लागली। सध्या आकाशवाणीच्या अनेक रेडिओ स्टेशन्सबरोबरच खासगी रेडिओ वाहिन्याही आपल्या कार्यक्रमाचे प्रसारण करत आहेत। फादर ऑफ रेडिओ जनक कोण? जगातला पहिला रेडिओ बनवला मार्कोनी या इटलीच्या शास्त्रज्ञान। 1895 मध्ये त्यानं रेडिओचा शोध लावला आणि त्याचं पेटंटही मिळवलं। मार्कोनीला फादर ऑफ रेडिओ असेही म्हणतात। इंग्रजांनी आणि अनेक युरोपियन देशांनी हे